कोकणाकडे कूच केल्याचं चित्र मुंबई गोवा महामार्गावर दिसतंय। आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ झालेली आहे आणि कोकणामध्ये जाणारे मार्ग फुल झाल्याचं पाहायला मिळतंय। गणपती उत्सवासाठी लागणारं सामान गाडीवर बांधून आता हे सगळे कोकणवासीय कोकणामध्ये निघाले आहेत, तर त्यांना त्रास होऊ नये यासाठी रायगड पोलीस महामार्गावर उतरले आहेत आणि वाहतुकीसाठी ते व्यवस्थित नियोजन त्या ठिकाणी करतायत। कोकणातला सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव आता अवघ्या 4 दिवसावरून ठेपलेला आहे आणि मुंबई गोवा महामार्गावरना जी वाहनांची रीग आहे ती वाढलेली आहे। आपण आता रायगड जिल्ह्यामधल्या माणगावमध्ये आहोत। या ठिकाणी पाहिलं तर आज सकाळपासूनच वाहनांची रीग आहे किंवा मोठ्या संख्येत वाहन आहे ती रस्त्यावर उतरलेली दिसत आहे। आपण जर का पाहिलं की वाहनांची कोंडी ही माणगावमध्ये होत असते आणि वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड जिल्ह्यामध्ये वाहतूक पोलीस असेल त्याचप्रमाणे जे रेग्युलर पोलीस असतील ते देखील या ठिकाणी सज्ज झाले दिसत आहे। त्याचप्रमाणे पोलिसांनी यावेळी माणगावमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत। त्याप्रमाणे स्वयंसेवक असतील, आपदा मित्र असतील त्यांची देखील नेमणूक मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी करण्यात आलेली आहे। आपण जर का पाहिलं तर आता ही जी वाहतूक कोंडीची परिस्थिती किंवा वाहनांच्या रांग आहेत त्या पुढील 4 दिवस अशाच राहणार आहेत, कारण कोकणातला सर्वात मोठा सण आहे आणि त्या सणासाठी गणेशाच्या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर असेल चाकरमानी गणेश भक्त आहे तो कोकणात जात असतो आणि त्याच्या या प्रवासाच्या रांगा आपल्याला आता रायगड जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत आहेत। सचिन कदम, साम टीव्ही, रायगड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।